खूप छान वाटलं आज प्रवास करून आणि मेट्रोमध्ये फर्स्ट टाइम प्रवास केल्यामुळे खूप आनंद वाटतोय। छान आहे मेट्रो। पाणी पिण्याची सोय नाहीये, परत जेवण पाणी पिण्याची सोय नाहीये, नाही का? बसने जायचं, ट्रेनने जायचं। आता ह्यानं फिरू आम्ही। हे सर्व वैभव आहे ना, हे आमच्या बाबासाहेबांचं देण आहे। आम्ही बाबासाहेबांमुळे हे वैभव बघतो। मी प्रिया कांबळे बोपुडी इथनं आज आम्ही मेट्रोचा सफर करण्यासाठी आलो। आज आम्हाला वाडीकर ताई यांनी मेट्रोचा प्रवास घडवून आणला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। आणि खूप छान वाटलं आज प्रवास करून आणि मेट्रोमध्ये फर्स्ट टाइम प्रवास केल्यामुळे खूप आनंद वाटतोय। छान आहे मेट्रो। बोपुडीमधनं मी आज मेट्रोने प्रवास केला, मला खूप चांगलं वाटलं। आणि इथं मी शिवाजीनगर स्टेशनवरनं इथं परत आलेलो आहे। स्टेशन तर पूर्ण भारी आहे, AC आहे, मला खूप आवडलेलं आहे। आणि 3 मजली आहे वाटतं AC। आणखी सुरक्षा चांगली आहे, इथं व्यवस्थित आहे, पण इथं अजून स्टॉल नाही आहेत। पाणी पिण्याची सोय नाही आहे, नाही का? खाण्यापिण्याची सोय नाही आहे अजून, ती लवकरात लवकर करावी। आणि इतकं मस्त आहे ना, एकदम सॉलिड। मी दिल्लीला प्रवास केला होता मेट्रोमधनं, त्याच्यापेक्षा इथं सुंदर आहे। हो, दिल्लीपेक्षा सुंदर आहे। मी 2 व्हीलर नाही तर मग 2 व्हीलरनेच करायचो, पण मी आता मेट्रोने आलोय। 2 व्हीलरला काय जास्त गर्दी असते ना रोडवरती, आता वयाच्या मानाने आम्हाला मेट्रो जास्त परवडेल। मेट्रोने आली, वाडेकर सुनीताबाईंनी ठेवलं आम्हाला इथं फिरवायला आणलं आणि मोदींनी उद्घाटन केलं, त्यांचं अभिनंदन। ट्रेनने केला होता, पण ह्यानं नाही केला। मुंबईला केला होता। तिथं चांगलं वाटते, छान वाटते। आता पुण्यामध्ये जाताना तुम्ही पहिले कशा बसने जायचे? बसने जायचं, ट्रेनने जायचं। आता ह्यानं फिरू आम्ही। वाडेकरबाईने आमची सोय केली चांगली, महापौरबाईने। आनंद वाटतो, लय आनंद वाटतो, छान वाटतंय। आता सारखंच आम्ही फिरायला जाऊ कुठं पण। आता नाही, आता हे पहिला टाइम आहे, पहिला टाइम केलं। वाडेकरनं घेऊन आले, सुनीता वाडेकर महापौर ह्यांनी घेऊन आले। कसं वाटतं? छान वाटतं, हे सगळं बघून काय वाटलं? आनंद वाटलं। याच्या आधी पाहिलं होतं का असं कधी? नाही ट्रेनमध्ये बसलो होतो? नाही नाही, पहिल्यांदाच। हे सर्व वैभव जे आहे ना, हे सर्व वैभव आहे ना, हे आमच्या बाबासाहेबांचं देण आहे। आम्ही बाबासाहेबांमुळे हे वैभव बघतो।